शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ई-पीक पाहणी योजना आता त्यांच्यासाठीच डोकेदुखी ठरत आहे। परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपच्या तांत्रिक अडचणींमुळे संताप व्यक्त केलाय। पूर्वी तलाठ्यांमार्फत होणारी पीक पाहणी आता मोबाईलवर करावी लागत असल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। शासनानं शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर ठरावी म्हणून ई-पीक पाहणीची योजना आणली, परंतु सेलू येथील शेतकरी सांगतात की अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या शेतात नेटवर्क मिळत नाही। सर्वात मोठी समस्या म्हणजे शेतकरी ॲप वापरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा सर्व्हर डाऊन असल्यामुळे त्यांना सतत अडचणी येतात। त्यामुळे पीक पाहणीचं काम वेळेवर पूर्ण होत नाही आणि शेतकऱ्यांचा नाहक वेळ आणि पैसा खर्च होतो। या तांत्रिक अडचणींमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनानं ही ऑनलाईन ई-पीक पाहणीची पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे तलाठ्यांमार्फतच पीक पाहणी सुरू करावी अशी जोरदार मागणी केली आहे। आधुनिक तंत्रज्ञानाचा हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत असल्याने पारंपरिक पद्धतच सोयीची होती अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। संजय विश्वनाथ गाडेकर रायपूर येथील शेतकरी आहे। शासनाने शेतकऱ्याला ई-पीक पाहणी ही बंधनकारक केलेली आहे, परंतु ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्याला बऱ्याचशा अडचणी येत आहेत, जसे की सर्व्हर डाऊन राहणे, OTP न येणे यासारख्या अडचणीला शेतकरी खूप त्रस्त झालेला आहे। सर्व्हरचा एवढा प्रॉब्लेम आहे की ई-पीक पाहणी करताना अनंत अडचणी येत आहेत, त्यामुळे शासनाने ई-पीक पाहणीच बंद करावी। प्रतिनिधी प्रताप काकडे, NTV न्यूज मराठी, सेलू, परभणी।